Subscribe to our channel and press the bell icon. अजीज़ तलबा तालिबा सर अब्दुलसत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 10th मराठी मार्च 2025 सॉल्ड एग्ज़ाम पेपर मराठी संयुक्त सेकंड लैंग्वेज। चलिए शुरुआत करते हैं। 2025 मराठी कंपोजिट सेकंड और थर्ड लैंग्वेज 40 नंबरात के लिए पहला सवाल है। विभाग पहला है गद्य विभाग। उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। लेखकाला मिळालेले पुरस्कार सन्मान। याचे उत्तर आहे पहिला ग्रंथालय पुरस्कार, ग्रंथालय राज्य पुरस्कार, दूसरा आदर्श प्राध्यापक पुरस्कार, तीसरा श्रेष्ठ संत साहित्य ग्रंथ पुरस्कार, चौथा राष्ट्रीय प्राध्यापक पुरस्कार। माझ्या ग्रंथाला राज्य पुरस्कार मिळाला, माझ्या व्याख्यानमाला गाजल्या, आदर्श प्राध्यापक म्हणून माझा गौरव झाला, मला डी.लिट मिळाली, राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून माझा सन्मान झाला, संत साहित्य चिंतनासारख्या माझ्या पुस्तकाला श्रेष्ठ संत साहित्य विषयक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला, मला परदेशाची निमंत्रण आली की त्या बातम्या सांगणारी जी पत्रेनी तारा माझ्या टेबलावर येऊन पडत, ती पाकिटे फोडून या बातम्या मी प्रथम कोणाला सांगत असे, काचेच्या खिडकीतून माझ्याकडे टक्क लावून पाहणाऱ्या मकबऱ्याला, मग मकबऱ्याचे मिनार मिस्किलपणे हसत डोलत त्याचा घुमट तरारून येई, माझ्या यशाने त्यालाही तेज चढे, त्याच्या स्नेहशील दृष्टीच्या वर्षाबाद मी अखंड न्हावून निघत असे। एका शब्दात उत्तर लिहा। लेखकाच्या संत साहित्यावरील ग्रंथ संत साहित्य चिंतना। स्वात मकबरा आणि लेखक यांच्यातील मैत्री नाते तुमच्या शब्दात लिहा। लेखकाला मकबऱ्याची आठवण दिवस रात्र येत असते। लेखकाच्या जीवनातील हिवाळे, पावसाळे, उन्हाळे असे ऋतू मकबऱ्याने पाहिले आहेत। अपूर्व काव्याच्या संपादनाचा अनुभव असो की शिलालेखांच्या दस्तऐवजांचा अभ्यास असो, त्या एकांताच्या क्षणात लेखकाच्या मनसोक्त आनंदाला केवळ मकबऱ्याने प्रतिसाद दिला आहे। मकबऱ्याच्या लेखकावरच्या स्नेहशील दृष्टीला लेखकाच्या जीवनात फार मोलाचे स्थान आहे। लेखकाच्या सुखदुःखाचा तो भागीदार आहे। लेखकाच्या जीवनाचा मकबरा एक अविभाज्य भाग असल्यामुळे मकबरा लेखकाच्या सुखदुःखांच्या क्षणांचा साक्षीदार आहे असे म्हणता येते। उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। राज्यपदासाठी सरकारकडे पाठवण्यात आलेल्या पक्ष्यांची नावे: मोर, गरुड, हंस, महासारंग। आकृती पूर्ण करा। राष्ट्रीय पक्षी निवडताना लक्षात घेतलेली बाह्य कारणे: ऐतिहासिक प्रणाली, काव्याची पार्श्वभूमी, लोकांची आवड। वन्य पशु पक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, तिच्या रक्षणाकडे आम जनतेचे लक्ष वेधावे यासाठी सरकारने प्रत्येक राज्याच्या अभिप्राय मागवले, वृत्तपत्रातून अभिप्राय मागवण्यात आले आणि अशा रीतीने अनेक पक्ष्यांची नावे राज्यपदासाठी सरकारकडे पाठवण्यात आली। त्यात गरुड, हंस, महासारंग आदी पक्ष्यांची ही नावे होती। अनेक पक्ष्यांच्या नावातून एक नाव निवडण्यासाठी अनेक कसोट्या लावण्यात आल्या। त्या सर्व कसोट्यात मोर उत्तीर्ण झाला आणि राष्ट्रीय पक्षी म्हणून त्याची निवड करण्यात आली। या कसोट्या लावताना ऐतिहासिक प्रणाली, काव्याची पार्श्वभूमी, लोकांची आवड इत्यादी बाह्य कारणाबरोबरच रंग, शरीर सौष्ठव, कलात्मकता, कंठस्वर आदी पक्षी वैशिष्ट्यांचाही विचार करण्यात आला आणि त्यात राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब देण्यास मोर हाच पक्षी योग्य आहे असे ठरविण्यात आले। उत्तरे लिहा। आपली राष्ट्रीय पक्षी, आपली राष्ट्रीय संपत्ती वन्य पशु पक्षी। आपला राष्ट्रीय पक्षी मोर। विभाग 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। सुगरणीच्या खोप्याला कवयित्रीने दिलेल्या उपमा: झुलता बंगला, गिलक्याचा कोसा। अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला। पिले निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिच्या पिलामध्ये जीव, जीव झाडाले टांगला। खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा, तिची उलोशी चोच तेच दात तेच ओठ।
तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट. दिलेल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. बहिणाबाई चौधरी खानदेशीत बोलीत आपल्या कवितेत सुगरणीचे घरटे बांधण्याचे कसब समजावून सांगतात आणि म्हणतात, सर्व घरट्यामध्ये सुंदर व चांगले घरटे सुगरणीचे आहे. हे माणसा पहा, तिने आपल्या पिल्ल्यासाठी झोका झाडाला बांधला टांगला आहे. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा. सोनेरी मुकुट घालणारे झाडे, साडीवर झोपणारी फुलपाखरे, पिवळे तांबूस ऊन कोवडे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकी सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे, झोके घेत कसे चहूकडे हिरवे गालीचे. सोनेरी मखमली रुपेरी पंख कितीकांचे, रंगी कितीवर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्यांचे. अशी अचल फुल पाखरे फुले साडीस जणू फुलती, साडीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे मानके पाचू फुटुनी पंखची गरगरती. पहा पाखरे चरुनी होती झाडावर गोडा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोडा. दिलेल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. सोनेरी मखमली रुपेरी पंख कितीकांचे, रंग कितीवर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्यांचे. सोनेरी मखमली चंदेरी आणि इंद्रधनुष्यातील निरनिराळ्या रंगाचे पंख फडफडवीत फुलपाखरे भाताच्या शेतावर अशी भिरभिरत आहेत की जणू ती भातांची फुलेच आहेत. असे वाटते की भातांच्या शेतावर ही फुलपाखरे फुले झोपलीत व पाळण्यात झुलत आहेत. विभाग 3 भाषा अभ्यास. व्याकरण घटकावर आधारित कृती करा. सूचनेनुसार कृती सोडवा. मी तो कागद घेऊन बाहेर पडले. भविष्यकाळ करा. मी तो कागद घेऊन बाहेर पडणार. मी तुझ्या पाठीशी आहेत. काळ ओळखा. वर्तमान काळ. वाक्यप्रचार. खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोडवा. गायब होणे, नाहीसा होणे, टक्क लावून बघणे, एकसारखे बघणे. शब्द संपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. दाता, त्राता, दानशील, छत्र, छत्री, राजकीय चिन्ह. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. वजन, वजनदार, वजनदार, वन, दर. अचूक शब्द ओळखून लिहा. गारहाणे. पुढील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा. पहिला आहे उद्गारवाचक चिन्ह आणि दुसरा आहे प्रश्नचिन्ह. विभाग 4 उपयोजित लेखन लिहा. पत्रलेखन. खालील निवेदन वाचून पत्रलेखन करा. मराठी सुलेखन वर्ग. समीक्षा अकॅडमीतर्फे मराठी सुलेखन वर्गाचे आयोजन. कालावधी 1 मे ते 15 मे. वेळ 9 ते 10. VM गायकवाड, रविवार पेठ, सातारा. मधुरा मधुकर जगताप. शाळेतील विद्यार्थ्यांना सुलेखन वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा. उत्तर विनंती पत्र. दिनांक 23 एप्रिल 2025. प्रति माननीय श्री विनय गायकवाड, समीक्षा अकॅडमी 2 सोमवार पेठ, सातारा. विषय सुलेखन वर्गात प्रवेश मिळण्याबाबत. महोदय, आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात वाचण्यात आली. सुलेखन म्हणजे काय, त्यासाठी अक्षरांचा करावा लागणारा सराव, सुलेखनासाठीची विविध साधने याबद्दल आपल्याच एका भाषणात ऐकले आहे, परंतु अक्षरांचा याप्रमाणे प्रत्यक्षात सराव केला नाही. यासाठी 1 मे ते 31 मे या कालावधीत आपल्या संस्थेकडून आयोजित केलेल्या सुलेखन वर्गात मी प्रवेश घेऊ इच्छितो. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी असून आपल्या या सुलेखना वर्गाचा मला नियमित अक्षर लेखनातही निश्चित उपयोग होईल असे वाटते. त्यामुळे सुलेखन शिकण्याची माझी इच्छा आहे. सुलेखन वर्गाची वेळ तसेच फी संदर्भातील काही तपशील आपल्या भ्रमध्वनीवर संपर्क केल्यास कळू शकतील का? तरी आपली साठीची वेळ कळवावी. तसदीबद्दल क्षमास्व
कळावे आपला कृपाभिलाषी मधुकर जगताप, शेतीनिवास आनंदनगर सातारा, abc@gmail.com. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. गद्य आकलन करा. आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करीत असतो, तर खरा काम करणारा माणूस आराम हराम आहे असे मानतो. रात्रीची 5-6 तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करीत राहावे. उगाच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो, तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडतो तर आपला कार्यभार साधणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर 6 दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. त्या दिवशी आळस लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. पहिला प्रश्न आहे, कोणता माणूस सतत आरामाची अपेक्षा करतो? दुसरा, कशामुळे आळस वाढतो? तिसरा, काळ आळसात दवडल्यास त्या काय परिणाम होईल? चौथा, आळसापेक्षा माणसाने कशात रमावे? जाहिरात. पुढील जाहिरात वाचून त्या खालील कृती सोडवा. जागृती कन्या विद्यालयाच्या इमारती निधीसाठी खास नाट्यप्रयोग. अजब न्याय दिग्दर्शक कलाकार सादर करते. जागृती विद्यालयाच्या विद्यार्थिनी. तिकीट खरेदी करा आणि सामाजिक कार्याला हातभार लावा. तिकीट दर ₹100. दिनांक 25 एप्रिल. वेळ दुपारी 1 वाजता. स्थळ जागृती सभागृह चंद्रपूर. तिकीट विक्री शाळेच्या मुख्य कार्यालयात रोज 10 ते 5 वाजेपर्यंत. चौकटी पूर्ण करा. नाटकाचे स्थळ जागृती सभागृह चंद्रपूर. तिकीट दर ₹100. नाटकातील कलाकार जागृती विद्यालयातील विद्यार्थिनी. नाटकाची वेळ दुपारी 1 वाजता. बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. आदर्श विद्यालय रत्नागिरी येथे मान्य जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत वन महोत्सवाचा उद्घाटन समारंभ संपन्न. चौथा, कथालेखन. खालील मुद्द्याच्या आधारे कथा लिहा. एक मुलगा आईबरोबर झोपडीत राहणे. पावसाळ्याचे दिवस. भयंकर वारा व पाऊस. रेल्वे रूळ उखडणे त्याच्या नजरेत येणे. अंगातील लाल शर्ट काढून आगगाडी थांबवणे. प्रवाशांचा संताप. ड्रायव्हरची रोडावर नजर पडणे. रूळ उखडलेले दिसणे. मुलामुळे प्रवाशांचे प्राण वाचणे. रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून मुलाचा सन्मान. वर्णनात्मक. माझा आवडता सण. सणाचे नाव. कोणत्या महिन्यात येतो. कालावधी. साजरा करण्याचा हेतू. आवडण्याचे कारण. माझा आवडता सण. दसरा हा माझा आवडता सण आहे. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. मग नवरात्र व उत्सव धूमधडाक्यात केल्यावर 10व्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी ही असेही म्हणतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य मोहिमेवर या दिवशी निघत असल्यामुळे याला सीमोल्लंघन असेही म्हटले जाते. दसरा हा पवित्र सण आहे. माणुसकी आणि बंधुभाव जोपासणारा हा सण घराघरात व समाजात साजरा केला जातो. या दिवशी घराला तोरण बांधून घटपूजा केली जाते. घरात गोडधोड पदार्थांचे जेवण होणे. संध्याकाळी सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना सोने म्हणून आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतात. आनंदाने प्रेमाने आलिंगन देऊन विचारपूस करतात. हा सण मला विशेष आवडतो कारण या दिवशी कुठलीही घाई गडबड किंवा बँड पथक किंवा वाद्य वाजवून ध्वनी प्रदूषण केले जात नाही. एकमेकांना मायेने प्रेमभाव घेण्याचा हा कार्यक्रम मानवता जपणारा आहे. माणसामधील द्वेष मत्सर नाहीसा करणारा व बंधुभाव जोपासणारा हा सण मला फार आवडतो. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.